हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर मला आली होती अचानक अशी हाफ KGची फोटो केकची ऑर्डर. आणि आमच्या इथे कसं आहे की जर फोटो केक असेल तर मग इथे 2 शॉप आहेत जिथून मी मटेरियल आणते. तर एका शॉपमध्ये असं आहे की तिथे 1 दिवस आधी ऑर्डर द्यावी लागते. फोटो प्रिंटचं जर केक असेल तर साईज वगैरे सगळं द्यावं लागतं. आणि एक शॉपमध्ये असं आहे की 5-10 मिनटं थांबलं की मग ते लगेच ऑन द स्पॉट प्रिंट काढून देतात. सो आता ऑन द स्पॉट ऑर्डर आली होती मला अचानक अशी. तसं त्यांना संध्याकाळी हवा होता केक 8, 8:30, 9पर्यंत. त्यामुळं काही टेन्शन नव्हतं. बट फोटो प्रिंट मिळेल का नाही हे टेन्शन होतं मला. तर मी त्यांना कॉल केला की फोटो प्रिंट मिळेल का म्हणून. तर ते बोलले हो मिळेल म्हणून. तर प्राईस वगैरे विचारली त्यांना मी आणि मी लगेचच्या शॉपमध्ये जायला निघाले. तिथे गेले, 5 ते 10 मिनटं थांबले आणि पटकन फोटो प्रिंट घेऊन आले. तर सगळ्यात पहिले फोटो प्रिंट घेऊन आले. फोटो प्रिंट घेऊन आल्यानंतर मी घरी आल्यावर बेस लावला हाफ KGचा. आणि मला हा टॉल केकमध्ये करायचा होता आणि कस्टमरने असं सांगितलं होतं की तुमच्या मनाने डिझाईन बनवा, फक्त चॉकलेट फ्लेवरमध्ये हवं आहे. तर ही ऑर्डर मला माझ्या भावाच्या फ्रेंडनेच दिली होती. त्याच्या सिस्टरचा बर्थडे होता. सो त्याने मला इमेजही सेंड केलं होतं त्याच्या सिस्टरचा आणि त्यांना सेम तसंच हवं होतं फोटो प्रिंटमध्ये. तर आज खूप दिवसानंतर मला फोटो प्रिंट केकची ऑर्डर आली. ह्याच्या आधी पण एक आली होती. बट त्यावेळेस मी शूट नव्हते करत, म्हणजे यूट्यूब चॅनलवर असे व्लॉगिंग टाकत नव्हते. सो त्यावेळेस मला जमलं नाही व्लॉग करायला त्याचा. तर म्हणून मी ह्याचा करते आणि हे मी तुम्हाला सगळ्या अँगलने दाखवते की फोटो प्रिंट कशी कट करायची, कशी सेट करायची. तर हा मी छान असा क्रम कोट करून ठेवणार आहे केक पूर्ण ब्राऊन क्रीमनी. आणि क्रीम पण खूप छान तयार झाली होती आणि मला माहिती आहे की केक कस्टमरला हा केक खूप आवडणार. आणि डिझाईन पण मी खूप युनिक बनवली होती. लास्टला तुम्हाला दिसेलच की मी डिझाईन कशी बनवली आहे. त्याच्यासाठी फुल व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हालाही ती डिझाईन नक्की आवडेल आणि तुम्ही ट्राय कराल. तर हा छान सेट झाला आहे. मी क्रमकोट करून ठेवला होता आणि वरतून मी व्हाईट क्रीमनी पूर्ण कोटिंग करून घेणार आहे ह्याला आणि थोडीशी मॅसी डिझाईन करणार आहे स्पूनने. तर तुम्ही आता बघताय की मी टर्न टेबलसुद्धा फिरवते आणि पायपिंग बॅगनेसुद्धा रोटेट करते आहे गोल गोल पूर्ण. तर ह्यानी फिनिशिंग छानच होते आणि पटकनसुद्धा होती. एकदम प्रॉपर केक फिनिशिंग होती राऊंडमध्ये पण आणि टॉपनी पण. तर पहिले मी वरची साईड जी असते टॉपची ती पूर्ण प्लेन करून घेतली आणि नंतर साईडनी फिनिशिंग तयार करायला घेतली. तर अशी ज्यावेळेस आपण फिनिशिंग करतो तर साईडनी आणि वरतून थोडे थोडे एअर बबल्स दिसतात केकमध्ये. तर ते मला आत्ता नाही दिसले. ते मी कलर मिक्स म्हणजे प्रिंट ज्यावेळेस मी कट करून घेत होते, कट करून होस तर मी हा केक म्हणजे आउटर कोटिंग करून फ्रीजमध्ये ठेवला आणि नंतर मला दिसलं की ह्याच्यामध्ये एअर बबल्स आहेत. सो मी ते नंतर कवरअप करून घेतले. मी तुम्हाला ते दाखवेलच, म्हणजे पुढे आहेच ते व्हिडिओमध्ये. सो ह्याला पण मी अशी प्रॉपर फिनिशिंग करून घेते. हा केक मी हाफ KGला थोडासा जास्ती केला होता कारण ओळखीचं कस्टमर असलं तरच नाही, पण नेहमी मी घेतेच. माझा हाफ KGचा केक हाफ KGपेक्षा पण जास्त जातो, त्यामुळं मला तसे पैसे घ्यायलाही काही वाटत नाही आणि टेस्ट पण छान असते. तर चॉकलेट केक हा तर मोस्ट सेलिंगमध्येच झाला. तर ही होती ती फोटो प्रिंट हाफ KGची. आणि आपण त्यांना जसं सांगू ते तशी काढून देतात. जर आपल्याला स्क्वेअर केक बनवायचा असेल तर ते आपल्याला स्क्वेअरमध्ये काढून देतात. आता मला राऊंडमध्ये हवं होतं, सो मी त्यांना सांगितलं की मला सर्कलमध्येच द्या. तर ही प्रिंट इटेबल असते, ही शुगर प्रिंट असते. जर तुम्ही अशीच खाल्ली तर ही खूप घाण लागते. आणि आपण ह्याला केकवर ज्यावेळेस लावतो आणि केक आपण लावल्यावर केक रेडी झाल्यावर 1 ते 1.5 तास तरी सेट होतोच केक छान असा. आणि छान सेट झाल्यावर ही प्रिंट केकसोबतच कट होती. ही शुगर प्रिंट असते, इटेबल असते, त्यामुळे काही प्रॉब्लेम नसतो. आणि तुम्ही बघताय की मी ही प्रिंट किती स्लोली कट करते आहे. ह्या प्रिंट शुगर प्रिंटच्या खाली एक पेपर असतो, त्यांनी ही प्रिंट्स अशी स्टेबल राहते, त्यामुळे प्रिंटला काही प्रॉब्लेम होत नाही. तरी पण खूप जपून करावं लागतं कट. आणि कट केल्यावरती जो पेपर रिमूव्ह करायची वेळ येते त्यावेळेस तर खूप हळू करावं लागतं, कारण ही प्रिंट एकच होती आणि परत जर प्रिंटला काय झालं असतं तेवढं लांब प्रिंट आणायला जाणं हे पॉसिबल नव्हतं मला. सो तो तुम्ही बघताय की आता मला इथे एअर बबल्स दिसतात आहे, तर मी ते कवरअप करायचा प्रयत्न करते आहे, कारण थोडे जर एअर बबल्स दिसले की केकचा पूर्ण लुक खराब होऊन जातो. तर मी साईडनी पूर्ण प्लेनच ठेवणार होते, पण एअर बबल्समुळं म्हणलं ते चांगलं नाही दिसत, त्यामुळे मी स्पून घेतला आणि स्पूनने पूर्ण मॅसी करून घेतलं. तर मला वाटलं नव्हतं की मॅसी केल्यावर पण केक एवढा छान दिसेल. तर तुम्ही बघालच की केकला लुक किती छान आला आहे. केक मला हवा तसा झाला आहे आणि हायटेडही झाला आहे. तर मॅसी डिझाईन करून घेतल्यानंतर हा माझा स्पून आहे
ज्याने मी अशी डिझाईन खूप छान आहे त्याची, तुम्ही बघताय लेअरिंग किती मस्त पडली आहे आणि एकदम प्रॉपर लायनिंगसुद्धा दिसतात ते. तर आता मी कवर काढते आहे प्रिंटचं. हे काढणं खूप अवघड आहे, खूप स्लोली काढावं लागतं हे, कारण ह्याच्यामुळे प्रिंट फाटूसुद्धा शकते आणि प्रिंट जर फाटली तर मग केकचा पूर्ण लुक जाणार, प्रिंटचाही पूर्ण लुक जाणार. तर मी आधी पूर्ण राऊंड असं मोकळं करून घेतली ती प्रिंट. नंतर मग हळूहळू पूर्ण साईडने मोकळी करून घेतल्यावर एका साईडने हळूहळू रिमूव्ह करायला घेतलं की तुम्ही बघताय ही प्रिंट कशी रिमूव्ह होती. आणि मी एकदम हळूहळू रिमूव्ह करते सगळीकडून, ऑल साईड्सनी, कारण एका साईडने जरी चिटकून बसली तरी ती फाटणार. ती खूप नाजूक असते. तुम्हाला जेवढं हळू जमेल, जेवढं सांभाळून जमेल तेवढं तुम्ही सांभाळून ते करायचा प्रयत्न करा. तर ही मी अशी एकदम प्रॉपर सेंटरला फिक्स करून घेतली. ॲक्च्युली ज्यावेळेस आपण फोटो प्रिंट केक म्हणजे प्रिंट आपण केकवर प्लेस करतो त्यावेळेस त्याच्यावरतून न्यूट्रल जेल असतं, जे असं ट्रान्सपरंट जेल असतं, ते इटेबल असतं, ते असं ह्याच्यावरती स्प्रेड करायचं असतं. त्याने फोटो केकचे जी प्रिंट असते, शुगर प्रिंट, त्याला शाईन येते आणि छान दिसतं. ॲक्च्युली ती माझ्याकडे नव्हती सो मी ती यूज नाही केली, पण तरी पण माझा केक छान झाला. तर ही एक गर्लचा बड्डे होता सो मी असं ठरवलं की पिंक आणि पर्पलचं कॉम्बिनेशन घ्यावं, जो मी अजूनपर्यंत कधी घेतलं नाही आहे, आणि ट्राय करून बघावं म्हणलं तर केकला खूप छान लुक आला. तर मी तिचं जे हेड आहे त्याच्या वरती आणि असं फ्रंटला फ्लावर्स टाकणार होते, बट मी असा विचार केला जर मी तिच्या हेडच्या वरती जर मोठं फ्लावर टाकलं तर मग ते त्याचं थोडंसं कवर होईल ते आणि छान दिसणार नाही. सो मी थोडंसं क्रॉसमध्ये फ्लावर्स टाकून घेतले पर्पल कलरचे, आणि पर्पल कलरच्या फ्लावर्सला मी 2Dचं नोझल हे यूज केलं आहे. आणि बाकीच्या सगळ्या ह्याला जे मोदक टाकते मी असे डॉट्स जे तुम्हाला दिसतात ते पिंक कलरमध्ये, आणि ते राऊंड फ्लावर टाकले त्याला मी मोदकचं नोझल हे यूज केलं आहे. आणि नंतर पर्पलनी पण मी मोदकचे डॉट्स टाकते तिथे, आणि लुक खूप छान आला आहे खरंच केकला. तर लास्टला तुम्हाला दिसेलच, आणि मला माहिती आहे तुम्हाला हा केक खूप आवडेल. तर अशाच खूप साऱ्या न्यू व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, आणि मी तुमच्यासोबत असेच भरपूर न्यू व्हिडिओज शेअर करत राहील. तर हे पूर्ण फ्लावर्स काढून झाल्यानंतर मी ह्याच्यावर व्हाईट कलरचे छोटे छोटे जे बीड्स असतात, बॉल्स, तेही इटेबल असतात, शुगरचे असतात, छान लागतात खायला. सो मी ते पूर्ण फ्लावर्सवर टाकून घेतले, आणि त्यानेही खूप छान लुक आला केकला. एकदम सिंपल आणि छान केक झाला आहे. ॲक्च्युली ह्या केकवर प्रिंट होती सो कस्टमरने मला नाव वगैरे काही टाकायला लावलं नाही ह्या केकवर. तर लास्टला तुम्हाला केकचा फायनल लुक दिसेलच. तर कसं वाटलं आहे मला कमेंट करून सांगा, आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा आहे माझा आजचा छान असा व्लॉग जो तुम्हा सगळ्यांना आवडेल, आणि प्लीज मला खूप सपोर्ट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लास्टला तुम्हाला दिसेलच केकचा फायनल लुक. तर हा मी तुम्हाला टॉप येऊन दाखवलं आहे, जी माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती, मी कशी डिझाईन करते, कसं डेकोरेट करते. तर हे मी असं शूट केलं आहे. तर कसं वाटलं मला नक्कीच सांगा, आणि हा केक मलाही खूप आवडला आहे. फर्स्ट टाईम असं वाटतं एवढा छान केक झाला आहे. तर नक्कीच सांगा. थँक्यू.